झालं साहेब, जमलं मला आता. टीव्हीचं काही प्रॉब्लेम नाही आता. बिलकुल चित्रही दिसून राहिलं, सगळा आवाज गिवाज क्लिअर. हो झाला आता, विषय मोकळा. जमलं ना? बरोबर, तेच म्हणलं. काय झालं काय म्हणलं टीव्हीला? काऊन सुरू कोण नाही होई? म्हणजे काय नेमकं, म्हणजे काय प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम दोन प्रॉब्लेम होते. हो, हे केबल आपण म्हणून चांगलाच आहे, तू म्हणून चांगलाच आहे. काय तर चांगला ब्लेड मारेल होता त्याला, अंदरचा वायर कापेल होता. मग आणि वरचं ते आपलं डिस्चं जे आहे की नाही, तिचं वायर कापेल आहे. हो, डब्बी काय आहे तिची, मग काय दिसणार आहे चित्रण, काय येणार आवाज? अरे बाबा, म्हणजे डिस्ची डब्बी लांबवली आणि इथं काय झालं, म्हणजे वायर म्हणजे केबल कापला होता का त्याला? अरे कापला म्हणजे वैकू ये नाही. मग असं बारीक बिलकुल सुईसारखा अंदरचा वायर कापला. मग असं वाटलं बरंच आहे काय. पण आता एवढा टाइम कोणाला भेटला म्हणलं करायला? हो, कोणी तुमची इथं आलं तर कोणी? आलतं ना आलं ना, माझ्या लक्षात आलं ते कोण होय काय होते ते. हो, आयटीचा पुट्टा एक ते. हो, काय नाव विचारतो ते. आता आमचे भाडे करू आहेत वरे दोन पुट्टे. हो, त्याचा चुलत भाऊ का काहीतरी म्हणे ते. त्या संग आलता सामान घेऊन. लेकानं बसल्या इथं तरी मला वाटेचे खोळेपणा करतेच म्हणलं. टीव्ही पाळत होते. तिथं बसे तिथं बसे मला इकडे बसणं बा. त्यानं बसल्या ब्लेड मारलं लेकानं आणि वरचं त्या डिचचं ते डब्बी लांबवली. बाबा, चांगलंच कलाकार होतं मग समजा ते. म्हणजे पावर आता किती त्याला नॉलेज समजा. म्हणूनच नाही मी त्याला मिळालं बा, केलं का काही नाही म्हणजे आपण तर आलो नाही म्हणून बसलो होतो म्हणे इथं. पण उभे त्याने झाल दिले ते. हो, नाही पण सांगतो मी त्याला पैसे किती झाले किती म्हणलं. किती आला खर्च? ते वरची डब्बी तर मी नवीच टाकली. हो, आता ते समजा 400 रुपये ना. आता हे इच्छे समजा आपले वायर टाकला नवा 350 रुपये, 750 माई मजुरी समजा 500, 12.5 झाली बा. हो, 1250 तुझी 500 इच्छा इथं काही का? इतकं नसतं रे, इतकं असते भाऊ. कमी सांगा जरा असं. तुमचे 200 रुपये. काय गाडीचं पेट्रोल लागलं जरा हात लावला तुम्ही, वायर तर मॅच आणला ना. मग आता आम्हाला काय रोजच्या भेटते काय आमचा चार्जच आहे ना. माणूस घरी आला की बस आमचे 500 रुपये पकले. हो, 500 आम्ही येतच नाही. तुम्हाला सांगितलं ना, दुकानदारानं आम्हाला पाठवलं की बा जा की 500 पकले. आम्ही तर बापा 1250 बापा, धक्काच बसला म्हणलं. तर बरं, मी आलं 100-200 काम आहे का? बरोबर, ठीक आहे, देऊन द्या तुम्ही. हो, काही वांधा नाही. बसा 2 मिनिटं बसा. जाऊ दे ना, 50-16 पण आता 1200 द्या. कमीत कमी तुम्ही 1000 टिकून राहिले ना. 1000 मध्ये नाही होत ना साहेब राजा. तुमच्यासारख्या असं केलं कसं काय पुरून आम्हाला ते. हे बा म्हणलं, इतकं झिकझिकपणा नका करू तुम्ही. 1200 तरी द्या बा कमीत कमी. नाही बस झाले ना बाबा. तेच आता काय 10 मिनिटाचं काम नाही. 1000 रुपये बस झाले. 1000 निघा आता. झालं. चला बस होते आता नाही माझं. अरे जा, 1000 रुपये दिले. हो ना, तर काय गोड बोलता पहिलं बस झालं. 1000 रुपये दिले टिकून. मला त्या पोट्ट्यानं केलं तेच बरोबर केलं त्याला गाणं. हो, चला येतो बा, जाऊ दे तिकडे. हो, डबल येणार नाही. नको डबल तर काय 10 खेप टीव्ही बदलणार आहे का? नवी घेईन मी. झालं ते 1000 रुपये. मग काय आता चाललेलं का 10,000 टीव्ही नाही, 1000 रुपये सांगून राहिला. निघलं बरं. 1250 मागून राहिला होता ती. हो ना, 1000 रुपये देऊन दिले, गेला मोकळा. जमला आता. हो, पद्धतशीर झाला. आता काय लावा शिरेला, काही टेन्शन नाही. हो ना, मग 1000 रुपये कमी झाले का म्हणलं. त्या पोराला फोन लावा म्हणलं मुकाट्यानं. पहिले ते कोणतं आलतं ते, या पोराले त्याचा नंबर मागा आणि त्याला फोन लावा. ते 1000 रुपये त्याच्याकडून वसूल करा. हे बरोबर बोलली तू नाही? हो, बरोबर आहे. त्यानं कुचिनपणा केला ना. हो, त्याला दंड भरायला लावतो मी. किती? 1000 नाही, 1200 नाही, 1500. 1500 खर्च आला म्हणतो याचा. मग तेच म्हणलं, असे जर कुचिनपणा डबल आलं ते पोरगं, तर मग आपल्याला भाड्याला नाही पुरावे. त्याला आता अद्दल घडवा तुम्ही, फोन करा, डबल येणार नाही ते. बरोबर. आता त्याचा नंबर घेते मला त्या पोट्ट्याचा. हो, कुठे गेले? दोघं पोट्टे आहेत का? खोलीवर आहेत का? ते गेले त्याच्या जवळच्या घरी. त्या कोणतं ते संकेत नाही का ते पोरगं, ते ताटे इंचू. त्याच्या जवळचे ते रोज जेवायला जाते ते, संध्याकाळचे सकाळचे बी डबा घेऊन शाळेत जाते. आता याचे आहेत अजून, ते येतील ते 10 मिनिटात. आता 8-8:30 वाजले ना. आता येते ते, आता बहुतेक येईलच. असं आहे का ते? असं रोज तेच तर म्हणलं, स्वयंपाक पाणी. आता ते बुडी येणार होती, बुडी आली नाही अजून नाही का? बरं आहे ना मग. हो, चांगला आहे. जाऊ देत जा तिकडे, जेवत जा म्हणा बा. आमच्या घराला त्रास नाही. कोणतं गॅस पेटवून नाही ना, कोणतं पाण्याचा खर्च नाही, काहीच नाही. तिकडे डबे लावा, तिकडेच खात जा, तिकडे शाळेत जात जा. भाडं फक्त टाईमवर देत जा. बरोबर, येऊ दे त्याला. नंबर घेत त्याच्यापासून त्या पोट्ट्याचा ना. असा धुनकतो का ते, कोणतं होते आयटीआय करायला आम्ही त्यानं. सांगतो त्याला काय मानमुळे काय चीज आहे सांगतो त्याला. 1500 वसूलच करतो त्याच्यापासून. आले वाटते नाही. अरे आले का? थांबा तिथंच थांबा रे, तिथंच थांबा. आले का भाऊ? तेच म्हणलं, कुठं गेले भाऊ तुम्ही? कुठे गेले? 8-8:30 होऊन राहिले ना आता. माझ्या बापू आहे नाही. हो, बापू जेवायला गेलो होतो. हो, आता आलो. कोण काय म्हणता? जा ना तुम्ही. गेल्याबद्दल काहीच नाही. रोज जात आपलं जायचं जेवायचं. हो, घरी केल्यापेक्षा हे पुरलं आपलं. हो, आजीले तुम्ही बोलावू नका, माहिती म्हणणं आहे. हो, विनाकारण कायले आजीले कामं धंदे सोडून बसले आपले. तर दुसरी गोष्ट महत्वाची कशी असते, आपण आलो का नाही, गेट लावून घेतलं पाहिजे. गेट कोण लावणार आहे? तुमच्या आबाजी येणार का लावाले? हे गेट लावून घ्यायचं. आल्याबरोबर आल्या गेल्या बिलकुल गेट बंद. कोणी येणे जाणार असते. आणि एक तर लवकर येत जात जवायची तू. हो, जेवण केलं की तिकडे गोष्टी करता. 9 वाजून राहिले आता. अभ्यास करा, हे करा ते करा. लय उशिरा येऊ नका. आमच्या मागं असते ना, घर मालकाच्या मागं काय असते बाबू. हो, काही झालं तुम्हाला तर आमच्या होती येते ना, पहिले आम्हाला विचारते ना कोण होय, काय झालं कसं नाही. राहिले कामं धंदे सोडून सगळे कामं करायला लागणार आम्हाला. म्हणून म्हणलं टाईमवर येत चला. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, ते त्या दिवशी तुमचा ते कोण आला होता ते सामान घेऊन, ते काय पोट्ट्याच नाव काय होते, मोठे केस होते त्याची. ते माझा भाऊ आहे ना, भूषण आहे. भूषण आहे नाही का? असं नाव चांगलं आहे वाटते, भूषण. बरोबर. हो, चांगलं भूषण करून राहिला ते. बरोबर. ते मी काय म्हणतो, त्याचा मोबाईल नंबर आहे का? हो, त्याच्याशी बोलायचं आहे जरा 2 शब्द महत्वाचे. नंबर आहे ना. हो, सांगू का? सांग ना. थांब 1 मिनिट. मोबाईल काढतो आणि आताच लावतो ना तुमच्या देखता. 1 मिनिट. काहीच नाही राहत ना. मग काय ते सांगतो ना तुला, वांग्याची टमाट्याचे रोपं तर गेले माय. हो, आता राहिले कोणते? फक्त हे जे आता लावा लागते का नाही आपल्याला, जांबाचे गिंबाचे सीताफळाचे कडू बदामा हे ते. आता एक पेड महाके नाम योजना सुरू आहे. आणि आपलं एक विद्यार्थी एक वृक्ष. ती योजना आली म्हणते. आता सगळे झाड आपले पूर्णच जाणार आहे. सरचा फोन आलता ना मला की बा झाडं तयार ठेवतो म्हणे, आम्ही येतो म्हणे घ्यायला. मग सरपंच साहेब म्हणे लावा लागते म्हणे आपल्याला. सगळे बिलकुल आपलं रोपवाटी घेतलं, एकही रोप राहत नाही.
चालते ना, एका दिवशी ट्रॅक्टर भरून घे आणि बाजारात बिलकुल तिकडे बाहेर लावून दे. चलो 10 रुपये 10 रुपये, सगळे झाडं इकून टाक जाऊ तिकडे. हो ना, आपण आता सध्या थांबतो ना, अजून चालू आहे ना, अजून जुलै महिना पूर्ण. हो बिलकुल चालतेच आहे. कोणाचा फोन नवीन नंबर दिसून आला मला. पाला उचला लागून कोण इथं. हॅलो, हा कोण बोलता म्हणलं? भूषण टोयकोटीचा नंबर आहे ना, भूषण टोयकोटी. त्यालाच लावला ना तुम्ही, भूषण टोयकोटीले. मग त्यालाच लागो, दुसऱ्याला कोणाला लागणार आहे? भूषण टोयकोटीचाच नंबर आहे म्हणले. हाय जरा आगोस आहे नाही का. बरं बरं, हो तेच म्हणलं, कन्फर्म करून घेतलं मी. काय म्हणते, काय तुमचं नाव भूषण टोयकोटी नाही? असं असं काय आयटीआय करता नाही? हो त्या दिवशी सांगितलं ना मी. हो त्या दिवशी सांगितलं का तुम्हाला? हो तिथं आलो तेव्हा. तसं हो, नाही नाही नाही, आहे चांगला आहे ना, चांगला आहे. हो तर बरं, मी काय म्हणत होतो, ते आपलं टीव्ही जे आहे की नाही, तर ते काय काय केलं काय म्हणलं त्याला? हो बिघडवली कशी काय होती म्हणलं? सांगा आता तुम्ही. अरे बा तुम्ही मार नाव नको घेऊ ना. मी काय केलं मी फक्त 2 मिनिटं बसलो मग तिथं 2 सेकंद. असं असं मला शिकवतं का म्हणलं? हो म्हणलं, PhD MPhil सगळ्या झाला ना, पदव्या घेतल्या ना म्या. बऱ्याच पिढ्या हाताखालून गेल्या माझ्या. तू मला शिकून राहिला का म्हटलं? हो मला नको शिकू, तू ITI केलं म्हणजे केलं, तू मोठा झाला नाही. सगळं समजते ना आम्हाला, काय केलं काय नाही. तर टीव्हीचा काय कार्यक्रम केला सगळं समजलं आता. मेकॅनिकलने मला सांगितलं, ते केबल तू कापला, कट केला आतमधून त्या ब्लेडनं बरोबर, आणि वरचं डिशचं ते हे घेऊन गेला, तू काय म्हणते ते डब्बी तिची. तर म्हटलं 1500 रुपये खर्च आला त्याचा. तर ते लवकरात लवकर फोनपेने पाठवा. आहे का फोनपे? नाही तर तुझ्या वडिलाला फोन करतो मी. इथं येऊन खुशीनपणा नाही करा भाऊ. इथं तुमचे भाऊ शिकायला आहेत, तुम्ही इथून आता टीव्हीचे कामं काढून गेले म्हणजे आमचे भाडे काय तुम्हाला द्यायचे का म्हणलं? लवकरात लवकर 1500 रुपये आजच्या आज. हो संध्याकाळ आता किती वाजले? 9 वाजले. हो 10-11 वाजेपर्यंत झाला टाईम चालते, पण माझ्यावर फोनपे करतो लवकर. समजलं ना? मी काहीच नाही केलं ना. मला काय माहित कुठं केलं असेल ते, मला नाही माहिती. नाही नाही नाही, हे पैसे लवकरात लवकर पाठवतो. हे बहाणे करायचेच नाही, काही नाही पाठवले तर मग मी काय करायचं ते करून घे. माझे जे काय जवळ बापू आहे आपले शांतारामजी घनगणे, त्याला टच करीन. त्यानंतर तुझ्या वडिलाचा नंबर मी घेतो त्यांच्याकडून. त्यांना टच करीन. त्यानंतर ते कोणते 2 पोरं शिकायला आहेत नाही ते, हे जगन आणि संकेत, यांच्या पण घरच्यांना सांगेन मी. तेच म्हणलं, तुम्ही असे जर कामं करताना ते चालणार नाही, सांगून राहिला आत्ताच. आणि तर सगळ्यांना सांगतो म्हणजे आता हे का नाही घरचे म्हणून काय तू गप्पा करायला गेला तिकडे. बरं टाकतो. हो टाकतो. टाकतो. सगळं आला लाईनवर. तेच म्हणलं बाबू, वाई नको लागू तू काय. म्हणलं मानमोडे म्हणतात म्हणलं, मानमोडे. हो सगळे हैराण आहेत मला कॉलनीतले. तेच म्हणलं ठीक आहे, ठेव फोन आता. 1500 लवकर जस्ट मध्ये पाठवून दे लवकर. ठीक आहे, ठेव फोन. अरे बा भूषण्या, काय केलं रे? नसतं झालं हे. ते मानमुळे आपला हे घर मालकाचा जगण्याचा बिचारले का बारीक आहे. हो ना, त्या दिवशी इतका त्रास दिला त्यानं, भयानकच त्रास दिला आम्हाला. असं नको करू, तसं नको जाऊ, इकून जाय तिकून जाय, सामान नाही, हे नाही ते नाही. असं दिमाग तपला आता. मॅडम टीव्हीच फोडून टाका. हो पण मॅला वायर काटला होता त्याचा. पण ते आता सापडलं म्हणते, लागला हाती ते. हो तर आता 1500 रुपये पाठव म्हणे, नाही तर काम काढतो म्हणे. मग आता कसं मग देऊन टाका लागते का? राहू दे ना. नाही म्हणा, मापीस पैसेच नाही म्हणा ना. घरच्याला सांगतो म्हणते ना, घरच्याला सांगायचं मग ते म्हणून तू असे काम काय करतो, जगांच्या ऐकला करो. मग काय कसं राहते राहू दे म्हणून चांगलं द्यायले. हो जाऊ दे आता 1500 माझ्या तिथे टाकून दे तुम्ही. हो जाऊ दे, नसतं झालं अंगलटले का. हो जाऊ दे आता, जाऊ दे देऊन टाक, जाऊ दे काय 1500चं काम आहे का. हो देऊन टाक. हो देतो ना आता, पण याचं काम काढतो मी डबल. हो ना, हे गुंपा बुडी गेली नाही ना, जातो म्हणे तिथं. हे गेली असते मग जरा जमलं असतं, पण गेली नाही. मग काय झालं बुडीले तर बापरे, गुंपा बुडी चालली का तिथं कायले स्वयंपाक करायला? 2 दिवस आलीच म्हणे ना, जातो म्हणे मी तिथं. मग काय तर हो झालं ना, फिक्स झालं ना. आता जगनची आजी कसं ते आबाजी आल्यावर जातो म्हणे, तर आता तोपर्यंत मग हे बुडी जाणार होती. तर आता हे घोर झाला ना, काय झालं ते ती पण उतरायचं, काय झालं काय नाही तर गेलं नाही अजून. बरोबर आहे, दे ना पाठवू, दे हो जरा पाठवाच लागते, त्याच्या चाल नाही बसत काही. आता बस आता चाल ना, आता घरी चाललो ना आपण. हो बस आता सांगतो बुडीला म्हणतो, काही जातो म्हणतो तू. ते गेली की मग याचा करते सरगी, मानस सरगी करते याची. सरपंच साहेब, विमा भरणं सुरू झाला म्हणते नाही? हो काय ऐकलं मग, 1 तारखेपासून सुरू झाला म्हणते, 1 जुलैपासून. काय ती 1 रुपयाची योजना ते बंदही झाली वाटते म्हणते, काय ते नाही म्हणते आता. 1 रुपयाची असली नसली तरी काय लोक काय जे काढाच ते काढते, जे नाही काढाच ते काढत नाही. मग काय तर आता 1 जुलैपासून झालं सुरू, आता 31 जुलैपर्यंत भरा म्हणते आता खरीपचा. हो ते 1 रुपयाची योजना बंद केली आता. हो आता आपल्याला समजा आता पैसे भरून काढा लागो. तेच म्हणलं लवकर काढून घ्या म्हणलं. हो काय किती रुपये भर लागते आपले सोयाबीन कापूस येते? शांताराम भाऊ काय किती भर लागते काही पाहिलं का तुम्ही? मिळालं का? पाहिलंही नाही ते. अरे बा, सोयाबीनला 1160 रुपये आहेत हेक्टरचे, 2.5 एकराचे बरं. आणि कपाशीले समजा 900 रुपये हेक्टर, आणि तूर 470, मक्का 90 रुपये, आणि मुंगाले काय 70 रुपये वाटते. हो मुंगाला 70, उडदाले 62 रुपये, आणि ज्वारीले 82 रुपये. हो म्हणजे प्रति हेक्टरी एवढे आपले विम्याले पैसे भरा लागते. मग त्याच्यानुसार काय भेटायचे ते भेटते. काय काय ते बरोबर भर लागन. मग आता 2-3 कागद कर लागन, लवकर भरून द्या लागन. मग काय तर लवकर आता 2-3 दिवसात भरून टाकू. आम्ही तर मला भरला करायच्या. हो रा बाय, ते चिकनी टोक्याचा वावर. हो रा मागच्या वर्षी विवार भरला. आता यावर्षी तरी भरला. टाकलं भरून, आता 1-2 दिवसात जाण भरून टाक. पण ते बुटी जातो म्हणते ना जगाच्या खोलीवर उद्या सकाळी. हो तुमच्या इथं तिपर उतारा झाला. म्हटलं कसं उद्या सकाळी बुटी निघून राहिली, मग मला फटकता येते कुठं. बुडी असते तर मग कसं बुडीत जाते, बुडीत भरते. बापा रे, बुडी जातेस का बा? कसे 2-3 दिवस टळले होते ना. अरे बाबा, म्हणजे बुडी चालली म्हणते नाही असं सर? कायले बे जाऊ दे ना बा झुंबर. आता भागून राहिला तर कायला आता पाठवून राहिला बुडीले. बुडीले बा ते विमा काढायला ते महत्वाचं आहे. मग काय आता राहिलेच कोणते दिवस? 8-10 दिवसात तर ते येऊन राहिले, तर तिथपर्यंत आहे ना. आपलं बडभू करून राहिलं ना स्वयंपाक पाण्याची सगळी व्यवस्था द्यायची.
पण बरोबर असते ना सातारा भाऊ, का सर्व साहेब लोकांच्या घरी जेवण बरोबर आहे का? सगळ्या समजा त्याची बहीण आहे, मग जगड्या कोण आहे? बसला आपलं एकाबद्दल दुसऱ्याचा त्रास. त्यापेक्षा आता भुटी काय म्हणे, उद्या मी 100% जातो म्हणे. बरं मग काय व्यस्त म्हणलं, मी घाई करून राहिलो, जाय लवकर. ना तू हे पा देवदास, तुला काय वाटते सांग बरं आता, याच्या बुडीला पाठवते म्हणते खोलीवर. तुला काय वाटते समजा पाठवा का नाही पाठवा? आता मा भोवती काय लावता, आता तुम्ही पाहा ना बा, तुम्ही पाठवा नाही पाठवा नको पाठवू, मी काय सांगू बा. हो ना, नसतं ताप आता तुम्हाला, आता काय बोला आता. हो मी सांगतो ना, 15 दिवसातनी पोट्टे खोली सोडून पळत तिथून. हो सांगतो ना, घर मालक जर खोली नाही सोडायला लावीन ना तर मला म्हणा तुम्ही. मग अबे झुमऱ्या, तू तो बुडील पाठवूच नको. नसतीच्या भांडणाचं काय मुकले का, नसतं राहायला जाग्यावर दुसरं पोट्ट्याला म्हणून हे काय आणलं तुम्ही. मग काय तर बसला आपला इथंच बरं आहे, इथंच आपलं बरं आहे. नाही म्हण बुडीले म्हणा, भागते म्हणा, ते भागून राहिलं म्हणा, 8-10 दिवसाची गोष्ट आहे म्हणा. आता तुम्ही राजा तसे दादा बुडी काय गेले का भांडस करत असते काही राजा, तुम्ही कधी एकाच दोन लावता बा. अरे बा तुले नाही ना माही, घनगणीचा मेवना. मग आपलं ते मानमोडे तुला माहित नाही काही. बाप्पा बाप्पा का आता हे जवळ आहेत, आता याच्या तोंडावर म्हण तुम्ही तर लय खतरनाक आहे ते. मग चाराण्याला पाहणारा माणूस तिथं हे बा भांड्याला भांडं लागन, फालतू भांडणं होतील, नसतं ताप होई. एक बी डोकसं फोडल्याशिवाय राहत नाही भाऊ, मी सांगतो तुले. सरपंच साहेब काय बोलावे, दोघे सारखे झाले का रे? आता लोकांच्या घरी मध्ये खायला जा म्हणते रोज. त्या लेकराला काय वाटत नसेल का, सर्व वाटत नसेल का द्यायले? का बाबा आता आपण काय म्हणा आता. हो नाही तर मग दुसऱ्याला पाठवा ना कोणाले. हो दुसऱ्याला कोणाला पाठवा. अरे पर्याय नाही दुसरा, कोणा पर्याय सांगा तुम्ही. जगाच्या आईला जाता येते, कारण की शाळेवर जा लागते ना खिचडी शिजवाले. मग तिथे जायचं तर कोणा जायचं बा. 8 दिवसाची गोष्ट आहे, आता बाबुडील पाठवतं का भांडच करते का तुम्ही? राजा काय दोन लावता शांतराव फालतू. तुमच्या बेवड्या शब्द सांगा बरं बा, जरा शांत दे 8 दिवस. हो आता काय जाय बा झुमरे, मी सांगतो तुले कसं आहे, मी माझ्या दुधाचा उकळा कितीतरी लोकांची आहे तिथे समजा डेअरीवरही देतो, पण मामेवण्याची देत नाही मी. हो काऊन नसन देत, मग मला माहीत आहे ना. मग तिथं हे बा म्हणलं मोठं कठीणच काम आहे. हो ते तरी बरं आहे, पण त्याची बायको त्याचे पडायला आहे. मग मायापुरी कशा राहिला असं आता रात बी नाही तिथं. हो काहीतरी हे बा आता मला सांगित मायापुरी म्हणे अर्धा पगार त्याला द्या लागे म्हणे, तर वागवे म्हणे. मग काय सांगे नाही ते, आता लोक हाय करे पैसे बँकेत आहे. मग म्हणे अर्धे मामाला दिले म्हणे पैसे. मग असं आहे ते, फुकट नाही ते खाऊ घातलं त्यानं. मग सगळं वसुल्या मारले त्यानं. मला चालू आहे बा. असे ना आपल्या काय करावं लागते ते कसे असो. बरं बाबुडीला बा मला पाठवावं लागते बा. इलाज नाही तर दुसरा पर्याय तुम्ही सांगा बा काय करू. पर्याय कोणता काळा पर्याय? हाय पर्याय आहे रे, पर्याय आहे. मी काय सांगतो, आता हे जे संकेतचा बुडा आहे हो त्याचं समजा आता संकेत आहेच काही नाही. मग त्याच्या आईला जर पाठवलं तर काही बिघडते का 8 दिवस? काही आईनंच ठेका घेतला का जगांच्या इच्छेनं? दोघे जण आहेत ना. बाबा ते जमते ना. मग अजबरावले फोनला त्याला म्हणा बा, म्हणा ते पोरा पैसे 8-10 दिवस पाठवा म्हणा पहिले. मग काय तुम्ही हाताने स्वयंपाक करा म्हणा खा म्हणा. मग काय तर त्याला काय तेवढी नाही का काळजी. हो लावा फोन लावा द्यायले. जमला आता नाही का? हो तिकडे द्यायला लोटू ना. हो पाय झुंबर लावतो म्हणून मी बजेट आहे. हो त्या बुडीला पाठवूच नको, इकडे सोय लावतो मी आता. 1 मिनिट फोन लावू दे मला त्याला. काय म्हणते बाबा रामपूरवाले? हो काय म्हणते? हॅलो बोला म्हणलं शांतारामजी, बोला. अरे राम म्हणलं, काय कुठं पाहुणे बा जबरा कुठं म्हणलं? काही नाही, हे एका जणाचं खटाची पोटी टाकायचे होते. हो आमच्या गावाल्याचे. हो तर मग कसं हे ट्रक आलेला इथं. हो त्यातले उतरून घेऊन राहिलो मी. हो त्याची ते हमाल गेली चहा प्यायले. हो थांबलो मी जरासा. हो काऊन काय म्हणता? काय रे काय तुम्ही म्हणलं लेकराची काळजी न करत बा. तुमचे पोरं शिकायला पाठवता, पण काळजी लोकायले. हो जरासं मामेवण्याची तर शिकायला आहेत ते. तर म्हणलं तुम्ही जरासं काही लक्ष द्यायला नाही पाहिजे त्याच्याकडे. लक्ष म्हणजे आता 4 दिवशी पोहोचून दिलं सगळं सामान, हे ते टापटिप लावून दिलं. फीचे पैसे आमच्या जवळ वाढवून दिले. सगळं पद्धतशीर लाईन लावून आलो मी. मग काय रोज जाणे चालू आहे, पण मी काही तिकडे जाऊन नाही राहिलो. जास्त वेळ जाणं बरोबर नाही ना खोलीवर. तर ते घरबार काय सांगितलं तुमच्या मेवण्यानं, जास्त काय असं एवढा वाढू नका म्हणे. म्हणलं बा जास्त गेलेलं बरोबर नाही. तसं नाही ना त्याले ते भाकरी करायला कोणीच नाही तिथं स्वयंपाकाले. ते मामा भाची तर रोजचे जाऊ राहिले समजा, तुमचे जवळ जरी झाले बळभाऊ समजा, पण आता तिथंच रोज जेवायला चालले ते. सुद्धा लागते का ते फालतू त्याच्या कामात नाही अर्थ आहे. म्हणलं जरासं ते कोणी ना कोणी तुमच्या घरच्या बाईला पाठवून द्या तिथं स्वयंपाक करायला 8-10 दिवस. 8 दिवस अरे बा म्हणलं, ते जगनची आजी गेलीच नाही का अजून? सांगा आता ते तर म्हणजे दुसऱ्या दिवशी येतो म्हणून ना. तेच तर माझा झाला. ते काय म्हणते आषाढीला ती बुडा जायला की नाही, ते आले 8 दिवसानं की मग दोघे जण मग आम्ही तिथंच जातो म्हणजे आले मग पोरायजोड नातायजोड. म्हणून म्हणलं कसं आहे 8 दिवसाचा प्रश्न आहे, तर तुमच्या घरच्या बाईला पाठवून द्या ना स्वयंपाक करायला तिथं मग त्याच्या खोलीवर. बापा काय राजा, आता हे वावराचे कामं हे आता मामागा याटोन कसं काय होणार आहे ते? ते होणं कठीण आहे गड्या. हो आता कसं मी काय सांगणार आहोत, सध्या तर काही सांगू नाही शकत. हो ना, पण आता मग तुमची जबाबदारी नाही का? जगनचे आता समजा इच्छे कोणी ना कोणी आता वर्षभर ते चालले. 8 दिवस तुम्ही जायला काय हरकत आहे? त्याला वाटणार नाही का? मग म्हणून म्हणलं 8 दिवसाचा प्रश्न आहे, बाईला पाठवून द्या. नंतर मग कसं तुम्हाला वर्षभर काय 2 वर्ष बिनघोर आहे ना मग. हो म्हणा ती आहे का नाही का? म्हणून आपली जबाबदारी बनतेच ना. त्याची इच्छा जर समजा आपल्या पोरासाठी वर्ष काढायला तयार आहे, तर आपल्याला 8 दिवस काय हरकत आहे नाही का? पण मी विचारतो बाईले. हो कसं घरची घरी गेल्यावर विचारतो, नंतर सांगतो बा. म्हणजे कसं आता हो नाही म्हणत मी. मला चालते ना तुम्ही घरी गेल्यावर विचार करा बरोबर, कसं समजून सांगा. 8 दिवस जा म्हणा तुम्ही. बाकी काही टेन्शन नाही. तुम्ही आपलं घरी आपलं स्वयंपाक पाणी करायचं. कसे 8 दिवस काढायचे, खिचडी हे ते असं तसं.
हो ना पाठवू ना म्हणतो मी घरी गेल्यावर हो काय होते काय नाही जरा उशीर होईल पण मला आता कसं हो काय उशीर झाला मला आता हा हो मी सकाळी सांगेन बस सकाळी सांगा सकाळी सांगा हो ठीक आहे मग ठीक आहे ठेवतो बरं पुढे दादा थैली भरली होती वाटते काय झाली का तयारी मग काय उद्या चालली वाटते मग जाता का मग उद्या जात नाही तर काय करतो जास लागेल ना आता अजून बजून मध्येच जा लागते 8 दिवस आता मग आता असं वाटते 3 दिवस असेच गमावले अजून मग कसं ते पोरं चिडचिड करायचे म्हणलं उद्या सकाळी चालली मी आता हो गाडी घेऊन जातो 8 दिवस राहतो बाबा आणि काढतो तेवढे दिवस आता नाही हे बघा मी काय म्हणतो ते काही तू उद्या काही जाऊ नको हो, उद्या आपल्या चिकटे डोक्याला जा विमा काढून घे आणि आपल्या वावरात काय चालू आहे निघालं नाही निघालं हा ते बटेदाराची भेट घे हा मला खत आण लागते काय आण लागते काय नाही तेवढं पाहून ये हा बरोबर म्हणलं तिकडे काही जाऊ नको उद्या बाबा उद्या किती नाही म्हणलं उद्या जातो मी तिकडे ते विम्याचं मग काढता येते हो पहिले मग जा लागते तिकडे आता नाही ना जायचं कामच नाही तुले मग काय झालं लागते आता अरे ते आपलं हे रे का संकेतची बाबा त्याला फोन केला ना शांताराम म्हणून मग काय तर त्याची आई जातो बरे संकेतची हो आता ते घरी गेल्यावर विचारून सांगतो बरे सकाळी मग काय तर हो ते जाते ते काय आपल्याला जायचं काम नाही काय बाबा मी आता तयारी केली मी 2-3 साड्या घ्या मी बाबा उद्या सकाळी हा तू म्हणतो असं तसं आता 8 दिवसासाठी कटकट चालली होती बरं हो पण तरी आता थांबा करते आता लोक जायचं म्हणे अहो म्हणलं जाऊ द्या ना तेवढाच आराम होते कुठे जाणं नसतं नाही द्यायचं जाऊ द्या ना आता ते जातो म्हणते तर मग नाही ना तुला काय माहिती आहे हो, इकडे किती काम आहेत मग तू का एक दिवस होते का ते आलू बघायच्या घरच्या पाहिले हो ते फुटेलेच पाहा लागते राही तू मला उद्या चिकटे डोक्याला चालले जाय आणि परवा दिवशी वापस ये हो तेच म्हणलं काही जायला लागत तिकडे ते जगाच्या तिकडे बघ काय जाते सगळ्याची आई हो सांगते ते सकाळी बरं जाऊ दे मग आता तू नाहीच म्हणतो नाही तर मी हे पा माझी पूर्ण तयारी झाली सकाळी म्हणलं जा म्हणलं आता नाही काही जायला लागत नाही मीच तर म्हणत होते जाय म्हणून पण आता निवडलं ते पाहिलं मी हो झालं ते आता ओके हो चला जाऊ दे तिकडे अरे काय आजी जातो करून राहिली काही जातं म्हणलं त्या जगण्याच्या खोलीवर हा त्याचा फोन आला तर मग लढत जायचे मग गमून नाही राहिला म्हणे काही नाही म्हणे कोणी झालं नाही म्हणे इथं आजी येते करते म्हणे आता पत्ता नाही म्हणे तिथं गिटून राहिलो म्हणे आम्ही सरमनीनं मान खाली चालली म्हणे आमची मग त्या बड भाऊजी तर चालले रोज जेवाले मग आता मी गेलो होतो जगांच्या घरी त्याची आई म्हणे बाबा आता मी काय म्हणू म्हणे मामा आले म्हणे फक्त 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी जाय म्हणलं तर चालली नाही म्हणे मग काय बोला म्हणे आता शेवटी मी जाऊ का म्हणे आता शाळा पडू का म्हणे सांग आता म्हणलं काय करावं आता अरे बाबा मी चालली होती ना माहिती तयारी झाली थैली भरून आहे मी मग पण मला आता झुंबर काय म्हणे ते संकेतची आई आहे की नाही ते जाते म्हणते ना हो ना ते आता संध्याकाळी याटून आता घरी जाते म्हणे बाईला विचारून मग सकाळी मला सांगतो म्हणे असं म्हणे झुंबऱ्या मग सकाळी ते जाणारच आहे 100% आहे अरे बापा रे ते जातात का तिथं आता संकेतची आई बाबा ते जाते का बा अजबराचे गजब किस्से झालं मग ते घरावर कुठे 8 दिवसात खोली सोड लागते अरे म्हणलं आजी तू का पागल झाली का ते मामाला म्हणा त्याला जाऊ देऊ नको म्हणा तिथं एका दिवशी टिंकी मारून तर बसा लागून ते दांगडू कराले मग ते घर मला काही सुद्धा नाही बरं ते चालत नाही म्हणे त्याची तर ते टिंकी मारून का कोणी आलं तर काढून देते यायले सांगू राहिलं म्हणून म्हणतो तूच चालले जाय ते जाऊ दे तिकडे त्याचं काही खरं नाही वा बाबा हो रे बाबा ती आहे आता त्यानं सोडली म्हणते ना बाबा सोडली ना त्यानं आता नाही भेट घेत म्हणते ते अरे कोणाची सुटली म्हणून त्याची सुटणार आहे मग काय खरं नाही द्यायचं मग एका दिवशी एखादं सोबती भेटलं झालं का मग काय ते फक्त आली लहर केला कराय द्यायचं बाकी काय विषय बाबा ती आहे म्हणलं नाही का होणार लेकराचं कसं खोली सोडायला लावायची दापत व्हायची अजून कुठं पाव नाही म्हणलं एक तर जगण्याची आहे काय म्हणे मग म्हणजे आता काही बोलतात नाही म्हणे मा आईले हो असं आहे म्हणे तसं आहे म्हणे हो आता शेवटी आता म्हणे मीच जातो म्हणे काय करा म्हणे मग आला की राग आहे हो बरं जाऊ दे बाबा माझ्या नातूच आहेत शेवटी हो जातो मी आता उद्या काही होती तिकडे नाही का ते तिकडे संकेतची आई येऊ का नाही येऊ हा हो जाऊ दे तिकडे मी तर जातोच आता उद्या बस तेच म्हणलं मग हा कोणत्या हातीत जाय तू कोणी रोकलं तरी ऐकू नको तू झुंबर मामाचं ऐकायचं नाही ना कोणाच नाही मी त्याला सांगतच नाही ना मी चिकणी डोंगेला चालली म्हणून सांगतो एरी मी चाललीच होती उद्या हो तिकडे जातो म्हणतो मी जातो याच्या खोलीवर आता हो जाय तिकडे थैली भरून आहे सगळं ओके गाडीला चाबी लावली की निघाली बस तसंच करतो झाकली मुठ सवाला काही यायला जर सांगितलं तर हे जाऊ देत नाही हो यायला काय आहे तू घरी असली म्हणजे अर्धे कामं कसं तूच करतो ना असं आहे ना मग मामाला वाटते बरं आहे गड्या असं आहे तू बा काही सांगू नको आले सरकी चालली जाय हा टेन्शन नाही हो ना म्हणून आता लोक म्हणजे जाय म्हणे आता मध्ये जाऊ नको म्हणजे त्याला माहिती आहे की आता मी जर समजा गेली तर याच्या बायकोला करायला लागते ना कामं असे आहे ना अर्धे कामं तिच्या अंगार आहे आता पुरेच करावं लागं म्हणून आता ते म्हणे आज म्हणे तू जाऊ नको नाही काही गरज नाही म्हणे मग आता समजलं म्हणजे काय आता तर जातोच मी कोणत्या हालतीत जातो मी मला पाहतो ना काय आहे आता येत आहे ना आजी मतलब दुनिया ना सगळी मग काय पोरग असं कोणी असो तिकडे फक्त मला तिथं दबून राहत नाही म्हणलं आजी भाडं देतो आपण फुकटात नाही हा घरमालक जरा कसा जरा हे आहे बरं कुणकुण लावणार आहे जरा काय कुणकुण करू का काय करू आपण भाडं देऊन राहिलं तर राहिलं ना काय कुणकुण करणार आहे ते तरी पण म्हणलं कसं आहे दबाचं नाही आपण भाडं देऊन राहतो असं काही फुकट नाही राहा नाही तर मग घर मला झाडाला लावते पुढचं म्हणते वस्त्री झाडत जाणं म्हणते अंगण झाडत जावा पाठी शिपत जा कामा नाही करायचे आपल्या खोली पुरतच करायचं काय घेणं नाही आपल्याला मी काय करून राहिले मी काय करणार त्याच्या घरच्या पुढचं झाड जोडून नेहमी त्याचं ते पात्र मी माझ्या खोलीत राहत जाई तिकडे मग मला काय घेणं नाही त्याचं तेच म्हणलं मग अजिबात बिलकुल ऐकायचंच नाही मस्त बिलकुल शान राज चल येतो मग मी आता जाय सकाळी मग कोणाला काही सांगू नको बाबा जरा लवकर येत ना किती वाजले आता बाबा 10:30 वाजून राहिले ना ते कटलं आता कसं मनात काही झालं गेलं लवकर यायचं जरा काळजी ना पाणी पावसाचे दिवस आहे हो ना ते आता खटाचं त्या माणसाचे खटाचे पोटे उतरून दिले त्याच्या घरी टाईम लागला झालं आता ते बरं पाय आता मी एक गोष्ट तुला सांगतो उद्या तयारी करतो बरं तू ते आपलं संकेतच्या खोलीवर जावं लागते ते आपलं मानमोडे नाही का त्याची खोली केली का नाही तिथं जाय तू 4-8 दिवसासाठी बाबा आता घरचे काम म्हणलं तर उद्या निघणार होतं ना आपलं उद्या कुठे जाणं होते आपलं हो ना काय 4-8 दिवस जाणं आहे ते कसं आहे जगनची जे आजी आहे का नाही ते म्हणते बा आषाढी ते बुडा आला की मग आम्ही सांगत जातो म्हणे फक्त 4-8 दिवसाची गोष्ट आहे तेवढं स्वयंपाक करायला चालली जाय तू उद्या
उद्या बाहेर सांगितलं ना मी, उद्या नाही होत नाही. हो परवा दिवस जाईन मी. हो आता कसं आहे ते आता पोरीच्या इथं राहायचे तर जेवते खावते तर मग राहू द्या ना तिथंच त्याले. नाही ना, चांगलं नसते ना ते. आपली पोरगी कसं म्हणते आपल्याला, पण ते कसं असते जवळ नाही का, जवळ का काय म्हणत नसेल का मग पोरीले. हा निरा काही इथं राहते का लेकाची. म्हणून म्हणलं कसं आपलं आपलं आबित राह. जाऊ दे, जाय तू 4-8 दिवसासाठी. आता बाहेर सांगितलं त्याच्या संग रास लागते ना बाबा. उद्या आहे बा तेवढं निंदन काढू द्या मला. तेवढं झालं की मी भले मग 4-5 वाजता झालं की चालली जाईन मग. बरं ठीक आहे, मग जाऊ दे तिकडे. 4 वाजता चालली जाय. मग झालं की ठेवली गेली सकाळी भरून ठेव, आणि मग दुपारच्या बाहेर आपलं 4-5 वाजता मी पोहोचून दे तुले. पण म्हणलं पाहिजे बाबा, नाही तर बस मला दिन गुतवून तर बस, नाही तर ती येणारच नाही तर. 4-8 दिवसासाठी जा तुम्ही. नाही ना, इतके दिवस काय राहा लागते. आहे ना बुडीन बुडा डोगर राहतात, मग काळजी नाही आपल्याला. मग काय ना, उद्या मी पोहोचून दे तुले. 4-5 वाजता तयारी करतो मग. ओके. बाबा संध्याकाळी येतो ना मी, संध्याकाळी येतो. काय बाबा पोरग मागा लागला, येऊ नको माझ्या संग. मला मागायला काम आहे तिकडे. बँकेत जायला लागते, मला इमा काढायला लागते, अजून माझ्या वावरात जायला लागते. तू काय मागा मिळून राहिला. येऊ द्या ना मग, येत असेल येऊ द्या ना. काय चिकनी डोंगराला चालल्या तुम्ही, संध्याकाळी वापस येता म्हणता ना. मग या ना, मग काय होतं तेवढा नातू आता इतका हे करून राहिला तर काय सांगायले. मी चालले त्या जगण्याच्या खोलीवर, आता येईल म्हणता येत नाही. पण आता हे पोरग माझं घेतलं किती लचाण होईल मामांग. अरे बाबू म्हणलं मी संध्याकाळी येतो ना, आता जाणं येणं मग माझ्या कामाने उरत नाही मग. जाऊ दे रे, घेऊ दे, येऊ दे रे. कोणते काम आहे तुले. तेवढं वावरात जाऊन चक्कर मार फक्त. विम्याचं मी बाईट जाऊ तिकडे. फक्त वावरात जाय ते बटेदाराशी, वावर पाहू चालली. अरे मग गुंपाबाई घेऊन जाणं नाताले. येते म्हणते येऊ दे ना. मग आता तो असं येऊन राहिला बिचार. एकाचे 2 दिवस होते काही एका नाही होत काम. मग आता येते मग मामा संग घेऊन हिंडू का त्याले. आता बाई तुमच्या संग राहते ना, ते काही खाते, त्याला काय असं अडचण नाही. हो तुम्ही जे जेवलं ते त्याला द्यायचं, काय विषय. राहा तुम्ही 1 नाही 2 दिवस मुक्कामी राहिला तिथे, काय अडचण नाही. जाऊ दे तिकडे आता. हो याला घेऊनच जातो. जाऊ दे आता तिथंच नाही जगण्याच्या खोलीवर बसा म्हणतो बोंबलत 8 दिवस. मग मला 8 दिवस जर लागले तर मग मला म्हणायचं नाही काय. हो सांगून राहिलं बाई येतो माझं तुम्ही. तुम्ही कसं देतो मागा लावून राहिले माझ्या कामं. अरे तसं काही नाही राहते ते, तो असं राहते. जाऊ तिकडे. घेऊन जा त्याला. हो जरा वातावरण बदलते, जरा वावर घेऊन पाहिलं होत त्याचं. मग काय त्याला माहिती आहे माझ्या कोणतं वावर आहे बा आपलं काही हे ते. नसतं ताप द्याला मामांग लावून आता. हो ना, त्या घर मालकाला ताप नाही गेला पाहिजे फक्त. हो बरोबर ठीक आहे बाबा, चाल रे बा. आणि एखादी चड्डी पॅन्ट आणून द्यायचं, निघतो मग मी आता. उशीर होते मला. चल बस लवकर. आणो बाई, जाय त्याचे कपडे घेऊन ये लवकर. पटकन जाय पटकन. हो बस आलेच मी 2 मिनिटं. हो ठीक आहे. बरं चल येतो बाई म्हणलं आता. पाहिजे बरं कौशल बाई आपलं तुमच्याचं बरोबर पाहिजे म्हणलं तुम्ही काय. मला कसं 1-2 दिवस होऊ शकते बरं. मी सगळे आता बँकेचे कामं, विम्याचे कामं, सगळे त्या वावरा शिवराचं पाहूनच येतो बरोबर. ठीक आहे मग, बाकी अडचण नाही. हो सगळं पाहतो ना. आहे ना बाबा, सुद्धा माझ्या घरची बाई सगळे हिशोबात ट्रेन आहे ती पोरगी. काहीच वांधा नाही. आता मी जात आता जगांच्या खोलीवर मस्त 4-8 दिवस नाही का. जाय तिकडे नातू राहते म्हणा माझ्या संग. बरं चला मग आता काही हरकत नाही. आली का बाई. चला बाई लवकर. चला लवकर. चला आता निघा आता. आली ती आता.